Hi students, welcome. Today we are going to start a very important problems of account. Last lecture ला आपण काही नॉन प्रॉफिटेबल ऑर्गनायझेशनचे क्रिएटिव्ह ॲज वेल ॲज बेसिक प्रॉब्लेम्स बघितले. तर त्यामध्ये कशा पद्धतीने ॲडजस्टमेंटचे इफेक्ट्स केलेले आहेत, नवीन जे ॲडजस्टमेंट आहे इट इज टाइप्स ऑफ कम्युलेटिव्ह. त्या कम्युलेटिव्ह ॲडजस्टमेंटचे दोन इफेक्ट कशा पद्धतीने त्याच्या बॅलन्स शीट असेल किंवा इन्कम अँड एक्सपेंडिचरच्या इन्कम अँड एक्सपेंडिचर साईडला असेल. आता आज आपण जो प्रॉब्लेम बघत आहोत तो तुमच्या बुक्समध्ये अनसॉल्व्ड प्रॉब्लेम नंबर 14, युअर पेज नंबर 123. प्रॉब्लेम नंबर 14, पेज नंबर 123. हा जो प्रॉब्लेम आहे हा एका चॅरिटेबल हॉस्पिटलचा प्रॉब्लेम आहे. आणि चॅरिटेबल हॉस्पिटल्स म्हटलं की त्यामध्ये मेडिसिन्स आले, इट लाईक दॅट ड्रग्स जे आहेत, जसं आपण केमिस्ट आणि ड्रगिस्ट म्हणतो तसं हॉस्पिटलच्या रिलेटेड ड्रगचा साठा असतो, स्टॉक ऑफ ड्रग्स असतात. मग ते प्रिव्हियसचे असेल, करंट इयरचे असेल किंवा नेक्स्ट इयरचे असेल. आता एनपीओ कन्सेप्टमध्ये आपण दोन गोष्टी महत्त्वाच्या शिकलो की जर प्रिव्हियस इयरचे असेल तर मायनस करावे लागतील, नेक्स्ट इयरचे जर ऍड असतील तर मायनस करावे लागतील. परंतु जर करंट इयरचे जर आउटस्टँडिंग दिसत असतील तर ते असेट्स असतील किंवा ड्रग्स असतील ते आपल्याला त्यामध्ये ऍड करावे लागतात. तर हा प्रॉब्लेम पण तेच सांगतोय की काही आउटस्टँडिंग ड्रग्स आहे, काही प्रिव्हियस इयरचे ड्रग्स आहे. ड्रग्स इन द सेन्स मेडिसिन्स, स्टॉक ऑफ मेडिसिन्स. सी, following information has been provided by Vivekananda Charitable Hospital, Latur, and you are required to prepare income and expenditure account for the year ending 31st March 2019. The first thing is clear. Our financial year is 1st April 2018 to 31st March 2019. या एका वर्षामध्ये जे काही सेल्स आणि परचेस असतील, सेल्स नव्हे ओनली परचेस जे असतील ड्रग्सच्या रिलेटेड तेच आपल्याला या ठिकाणी पोस्ट करायचे असतात. खाली बॅलन्स शीट दिलेलं आहे 1 एप्रिल 2018 जे ओपनिंग बॅलन्स शीट आहे. आता बॅलन्स शीट मध्ये कोणते आयटम्स दिसतात, आयदर असेट्स ऑर द लायबिलिटी. म्हणजे 31 मार्च 2018 ला जे क्लोजिंग बॅलन्स शीट असेल तेच 1 एप्रिल 2018 ला काय असेल, ओपनिंग बॅलन्स शीट. म्हणजे असेट जे आहे ते ॲज इट इज राहतात. मग त्यामध्ये बिल्डिंग दिलेली आहे, ॲम्ब्युलन्स आहे, स्टॉक ऑफ ड्रग्स आहे, हॉस्पिटल इक्विपमेंट आहे आणि कॅश इन हँड आहे. बघा सर्व ज्या असेट्स आहेत त्या पोस्ट केल्या. त्यामध्ये बिल्डिंग, ॲम्ब्युलन्स, स्टॉक ऑफ ड्रग्स आणि कॅश इन हँड. पण ही कॅश इन जी हँड दिसते ही ओपनिंगची आहे. आपल्याला ओपनिंगची कॅश इन हँड घ्यायची आहे का, नाही. वी आर ऑल्सो पोस्टेड अबाउट ओनली क्लोजिंग स्टॉक, जी क्लोजिंगची असेल 31 मार्चला जी असेल ती. हॉस्पिटल इक्विपमेंट पण दिलेलं आहे 3,04,000 रुपीज. हॉस्पिटल इक्विपमेंट 3,04,000 रुपीजचे हॉस्पिटल इक्विपमेंट आहे. लायबिलिटी साइडला कॅपिटल फंडचा ओपनिंग बॅलन्स दिलेला आहे. किती आहे, 11 लाख रुपये कॅपिटल फंडचा ओपनिंग बॅलन्स. त्यानंतर बँक लोन दिलेला आहे 6,50,000 रुपये. आउटस्टँडिंग बिल्स फॉर ड्रग्स लास्ट इयरचं आउटस्टँडिंग आहे जे देणं आहे ते लायबिलिटीला दिलेलं आहे 50 लाख रुपीज. अशा पद्धतीने हे ओपनिंगचं बॅलन्स शीट प्रिपेअर केलं आहे. आता रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट तुमच्या पेज नंबर 124 वरती रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट आहे. बघा जेवढ्या रिसिप्टचे अमाउंट्स आहे किंवा आयटम्स आहेत ते कुठे जातील, आपल्या इन्कम साइडला, आणि जे काही पेमेंटचे आयटम्स आहेत ते कुठे जातील, आपल्या एक्सपेंडिचर साइडला. तर फर्स्ट इज द रिसिप्ट साइड. सबस्क्रिप्शन आहे 2,22,000 रुपये. लाईफ मेंबरशिप आहे 30,000 रुपये. हॉस्पिटल रिसिप्ट आहे 5,10,400 रुपये. ही झाली तुमची इन्कम साइडची पोस्टिंग्स. त्यानंतर तुमच्या पेमेंट साइडला काय दिसतात, परचेस ऑफ ड्रग्स. परचेस ऑफ ड्रग इट इज एक्सपेन्सेस आहे. कशावरचा, ड्रग्स परचेस केले. म्हणजे काय परचेस केलेलं आहे, ड्रग्स. आपल्याकडे स्टॉक ऑफ ड्रग्स किती आहे, 1 एप्रिल 2018 ला 42,000. पण आपल्या पेमेंट साइडला किती रुपयाचे ड्रग्स परचेस केलेले दाखवत आहे, 2 लाख रुपीज. किती,
2 लाख रुपयाचे ड्रग्स परचेसेस दाखवतात. बट हे जे 2 लाख रुपयाचे ड्रग्स परचेस केलेले आहे त्यामध्ये इन्क्लूड 40,000 रुपीज फॉर 2017-18. हे जे 2 लाख रुपयाचे ड्रग्स परचेस केलेले आहे त्यामध्ये 40,000 रुपये जे आहे 2017-18चे आहे, म्हणजे कधीचे, मागच्या वर्षाचे. मग आपले ओपनिंगचे जे ड्रग्स होते 42,000 रुपयाचे, त्यामध्ये परचेसेस किती केले? 2 लाख रुपयाचे न्यू परचेसेस विदिन 1 एप्रिल टू 31 मार्च. बट in this 2 lakh रुपये include 40,000 rupees of 2017-18. 2017 आणि 18 चे 40,000 रुपये त्यामध्ये ऍड होते. ओके, एक वर्किंग नोट बघा. सी वर्किंग नोट मध्ये बघा 42,000 rupees our drugs, 2 lakh rupees additional purchase within a year. It means 2,42,000 rupees चे आपल्याकडे टोटल ड्रग्स आहेत. बट प्रीवियस इयर चे ड्रग्स किती आहे? 14,000 रुपीज, 40,000. मग 2,42,000 रुपयामधून आपण प्रीवियस इयर चे ड्रग मायनस केले 40,000 रुपीज. सो रिमेनिंग स्टॉक्स किती अवेलेबल आहे ड्रग्सचा? 2,02,000 रुपीज. किती आहे? 2,02,000 रुपीज. इथपर्यंत क्लियर? 2,02,000 रुपयाचा आपल्याकडे स्टॉक आता अवेलेबल आहे. ही आता पेमेंट साइडची एक बाजू बघितलं. पुढे येऊया ऍडजस्टमेंट. सी सॅलरी टू स्टाफ आहे, एक्सपेन्सेस रेकॉर्ड केले आहे. सॅलरी टू स्टाफ, त्यानंतर होनरॅरियम्स टू डॉक्टर्स 4 लाख रुपीज आहे. रिपेअर्स अँड मेंटेनन्स 18,000 आहे. अँड जनरल एक्सपेन्सेस सर्वसामान्य जे खर्च असतात ते आहे 16,000 रुपीज. अशा पद्धतीने तुमची पेमेंटची बाजू सुद्धा पोहोच झालेली आहे. आता त्या ठिकाणी 2 असेट्स आहे. फर्स्ट इज अ फर्निचर 44,000 रुपीज, 5,000 रुपीज. फर्निचर आहे 45,000 रुपयाचं आणि कॅश इन हँड दिसते आहे 2,04,000 2,400 रुपये. आता ही 2,400 रुपये ही क्लोजिंग बॅलन्स आहे की ओपनिंग बॅलन्स आहे? इट इज अ क्लोजिंग बॅलन्स, मग तो आपण रेकॉर्ड केला. फर्निचर रेकॉर्ड केलं आणि कॅश इन हँड जी क्लोजिंगचा बॅलन्स आहे तो आपण या ठिकाणी रेकॉर्ड केलेला आहे. अशा पद्धतीने तुमचं बॅलन्स शीट पण पोस्ट झालं ऍज वेल एज तुमचं रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट पण पोस्ट झालं. म्हणजे तुमचं 50% काम जे आहे ते कंप्लीट झालं. नाउ कम टू युअर ऍडजस्टमेंट. बघा ऍडजस्टमेंट मध्ये काय दिलेलं आहे? ऑन 31 मार्च 2019, 31 मार्च 2019 ला स्टॉक ऑफ ड्रग वॉज व्हॅल्यूड ॲट ₹22,000. 31 मार्च 2019 ला जे स्टॉक ऑफ ड्रग ची व्हॅल्यू आहे ती फक्त 22,000 रुपयाची. किती? 22,000 रुपयाची. कधी येते? 31 मार्चला. मग मला सांगा की आपल्याकडे स्टॉक ऑफ ड्रग्स अवेलेबल आहे 2,02,000 रुपयाची आणि 31 मार्चला व्हॅल्यू दाखवते आहे 22,000 रुपयाची. मग 2,02,000 रुपयाची स्टॉक ऑफ ड्रग्स आणि 22,000 रुपयाचा क्लोजिंग बॅलन्स म्हणजे रिमेनिंग मधली जी अमाउंट होती ती काय असेल? इट इज कॉल्ड डेप्रिसिएशन. किती डेप्रिसिएशन आहे? 1,80,000 रुपयाचं डेप्रिसिएशन आहे. मी रिपीट करतो ऍडजस्टमेंट. सी द वर्किंग नोट. हा जो आहे आपला ओपनिंगचा बॅलन्स आहे 42,000 रुपीज. विदिन इयर किती परचेसेस केले? 2 लाख रुपीजचे परचेसेस केले. म्हणजे टोटल बॅलन्स किती झाला ड्रगचा? 2,42,000. 2,42,000. बट या 2,42,000 मध्ये 40,000 रुपये जे होते हे कधीचे होते? प्रीवियस इयरचे 2017-18 चे. मग 40,000 रुपये मायनस केल्यानंतर आपल्याकडे स्टॉक ऑफ ड्रग्स किती अवेलेबल आहे? 2,02,000 रुपये. किती? 2,02,000 रुपये. 2,02,000 रुपये स्टॉक ऑफ ड्रग्स दिसतो, पण ऍडजस्टमेंट सांगते की ऑन 31 मार्च 2019 स्टॉक ऑफ ड्रग्स व्हॅल्यूड ॲट ओनली 22,000. फक्त किती शिल्लक राहिली? 22,000 रुपये. मग 2,02,000 मधून 1,18,000 मायनस केल्यानंतर आपल्याला 22,000 रुपये जर व्हॅल्यू शिल्लक राहते. सो दिस 1,18,000 रुपीज काय आहे? आपलं डेप्रिसिएशन. काय आहे? डेप्रिसिएशन. ओके. आता याचा इफेक्ट कसा जाईल? सी अगेन असेट साइड. स्टॉक ऑफ ड्रग 42,000, परचेसेस 2 लाख रुपीज,
मायनस प्रिव्हियस इयर 14,000 म्हणजे किती राहिले आहे 2,02,000 रुपये. त्यामधून मायनस डेप्रिसिएशन 1,18,000. आता जो 31/3 चा बॅलन्स किती दिसतो आपल्याला 22,000 रुपये. स्टॉक ऑफ ड्रग्स किती दिसतात 22,000. आता हे जे डेप्रिसिएशन आहे हे डेप्रिसिएशन काय असेल आपलं एक्सपेंडिचर. काय दिसणार ऑब्वियसली आपलं एक्सपेंडिचर दिसणार. ठीक आहे. आणि हे जे प्रीवियस इयरचा जो बॅलन्स दिसतोय प्रीवियस इयरचा तो सुद्धा आपण ऍड केलेला आहे. जर ऍड केलेला आहे तर आपल्याला द्यावं लागतं, आपल्याला देणं आहे. जर देणं आहे इट मीन्स प्रीवियस इयर स्टॉक ऑफ ड्रग ऑफ ₹40,000 काय आहे आपली लायबिलिटी. काय आहे आपली लायबिलिटी. मग डेप्रिसिएशनचा सेकंड इफेक्ट केला आपल्या इन्कम आणि एक्सपेंडिचर साइडला. स्टॉक ऑफ ड्रग्स ऑफ ₹1,18,000 as well as जे मायनस केलेले प्रीवियस इयरचे 40,000 रुपीज जे आहे इट इज कॉल्ड अवर लायबिलिटी. या लायबिलिटीचा सेकंड इफेक्ट कुठे जाईल आपल्या बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साइडला. काय म्हणून जाईल प्रीवियस इयर स्टॉक ऑफ ड्रग्स which year 2017-2018 ऑफ ₹14,000. 40,000 रुपये आपली लायबिलिटी त्या ठिकाणी देणं लागतात. अंडरस्टँड. अशा पद्धतीने ही स्टॉक ऑफ ड्रगची एक कम्युलेटिव्ह किंवा इंटरनल ऍडजस्टमेंट आहे जी तुमच्या पेमेंट साइड मध्ये पण इन्क्लूड आहे आणि ऍडिशनल इन्फॉर्मेशन मध्ये पण त्याचा इफेक्ट सांगितलेला आहे. सी द ऍडजस्टमेंट नंबर 2 डेप्रिसिएशन ऑफ बिल्डिंग 5% and ambulance of ₹30,000. डेप्रिसिएशन वरती 5% डेप्रिसिएशन रेज करायला सांगितलं आहे बिल्डिंग वरती. हे आलेलं आहे 52,500 रुपये. रिमेनिंग अमाउंट राहिली 9,97,500 and the ambulance depreciated by ₹30,000. so ambulance 4 लाख रुपयाची ambulance आहे. 30,000 रुपीज डेप्रिसिएशन रेट झालं. रिमेनिंग अमाउंट आउटर कॉलमला गेली 3,70,000 रुपीज 3,70,000 रुपये. आता हे जे दोन्ही डेप्रिसिएशन आहे हे कुठे जातील आपले एक्सपेंडिचर साइडला टू डेप्रिसिएशन म्हणून. टू डेप्रिसिएशन बिल्डिंगचे आले 52,500 रुपये आणि तुमच्या ॲम्ब्युलन्सचे आले 13,000 रुपीज. ओके. अशा पद्धतीने तुमच्या असेटचं सुद्धा डेप्रिसिएशन या ठिकाणी आपण कॅल्क्युलेट केलेलं आहे. हा झाला तुमचा ऍडजस्टमेंट नंबर 2 चा इफेक्ट. नाव ऍडजस्टमेंट नंबर 3 सिंपल ऍडजस्टमेंट. काय दिलेलं आहे लाईफ मेंबरशिप फी आर टू बी कॅपिटलाइज. आपण लास्ट लेक्चरला बघितलं आर टू बी कॅपिटलाइज इन द सेन्स काय 100% तिचं कॅपिटलायझेशन केलेलं आहे, तिचं भांडवलीकरण केलेलं आहे. सो हाऊ मच युअर लाईफ मेंबरशिप फीज 30,000 30,000 रुपये लाईफ मेंबरशिप फीज आहे. किती कॅपिटलायझेशन केलं कॅपिटलाइज ऍट आर टू बी मीन्स 100% म्हणजे 30,000 होतं पूर्ण 30,000 रुपये त्याचं कॅपिटलायझेशन या ठिकाणी केलेलं आहे. 30,000 रुपये लाईफ मेंबरशिप होती पूर्णच्या पूर्ण कॅपिटलाइज केली. इट मीन्स आपला बॅलन्स किती राहिला त्या ठिकाणी नील झालं, झिरो बॅलन्स राहिला. ओके. आता ही जी कॅपिटलाइज केलेली लाईफ मेंबरशिप फीज आहे ही कुठे जाईल ऑब्वियसली आपल्या कॅपिटल फंड मध्ये ऍड होईल. कॅपिटल फंड मध्ये ऍड होईल. हाऊ मच रुपीज 30,000. ओके. आता इथे आपला 11 लाख रुपये बॅलन्स होता तो बॅलन्स किती होईल आता 11,30,000. 11,30,000 11 लाख रुपये कॅपिटल फंडचा बॅलन्स होता. त्यानंतर 30,000 रुपये लाईफ मेंबरशिप ऍड झाली. सो टोटल बॅलन्स इज 11,000 30,000 रुपीज. तो आपला कॅपिटलचा त्या ठिकाणी बॅलन्स रिमेनिंग आहे. आता हे सगळे ऍडजस्टमेंट क्लिअर झालं. आपला नेक्स्ट पार्ट काय असतो क्लोज युअर इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट. देन इफ इट इज deficit minus to your capital fund and if it is the surplus plus in your capital fund. So one by one close your income and expenditure account. See कोणती साइड कुठे आहे 2,22,000 आणि 5,10,400 ही झाली आपली इन्कमची साइड. इकडे सॅलरी टू स्टाफ 85,000, ऑनरेरियम टू डॉक्टर्स 4 lakhs, रिपेअर मेंटेन 18,000, जनरल एक्सपेन्सेस 16,000, बिल्डिंग ॲम्ब्युलन्स आणि स्टॉक यांची 52,500, 30,000 आणि 1,80,000 अशी टोटल आपली एक्सपेंडिचरची त्या ठिकाणी साइड येते 7,81,500.
7,81,500. किती आली आपली इन्कमची साईड, एक्सपेंडिचरची साईड? टोटल आपले एक्सपेंडिचर किती आहे? 7,81,500. सेम ॲज अ पोस्टेड टू युअर इन्कम साईड, 7,81,500. म्हणजे 7,81,500 रुपये हे आपले एक्सपेंडिचर साईडचे टोटल आलेले आहे. यामधून जर आपले आता इन्कम मायनस केले, 7,81,500 मधून इन्कम मायनस केले, तर जी काही रिमेनिंग अमाउंट्स निघेल इट इज कॉल्ड आवर डेफिसिट. आणि तो डेफिसिट किती आहे आपला? आता 2,22,000 आणि 5,10,400 मायनस केल्यानंतर आपल्याकडे जो डेफिसिट शिल्लक राहतो तो आहे 49,100. 49,100. 49,100 it is our deficit by deficit. आपला डेफिसिट आहे. हा डेफिसिट कुठे पोस्ट होईल? ऑब्वियसली आता आपल्या कॅपिटल फंड मध्ये प्लस होईल की मायनस होईल? मायनस होईल. 49,000 49,100 डेफिसिट त्या ठिकाणी मायनस केल्यानंतर रिमेनिंग अमाउंट जी शिल्लक राहते ती आहे 10,80,900. $10,18,900 इट इज ऍक्च्युअल कॅपिटल फंड. किती आहे? 10,80,900 रुपये आपला कॅपिटल फंड त्या ठिकाणी अवेलेबल आहे किंवा शिल्लक आहे. नाव क्लोज आवर वन बाय वन असेट साइड ॲज वेल ॲज आवर लायबिलिटी साइड. चेक करा सर्व ज्या आयटम्स जे आहे आपले असेट साइडचे आउटर कॉलमला आहे का? बिल्डिंग आउटर कॉलमला आहे. रिमेनिंग ॲम्ब्युलन्सचा बॅलन्स रिमेनिंग आउटर कॉलमला आहे. स्टॉक ऑफ ड्रग्स आहे. फर्निचर आहे. कॅश इन हँड 2,400 आहे आणि हॉस्पिटल इक्विपमेंट आहे. ॲज वेल ॲज लायबिलिटीचा कॅपिटल फंड आउटर कॉलमला आहे. रिमेनिंग अमाउंट, बँक लोन, आउटस्टँडिंग बिल फॉर ड्रग्स अँड द प्रीवियस इयर स्टॉक ऑफ ड्रग 2017-18 चा 40,000 रुपीज जो आहे तो आपल्या आउटर कॉलमला आहे. अँड द बॅलन्स शीट टॅली इज 17,40,900. 17,40,900. 17,40,900. 17,40,900. किती आलेले टोटल आपली? 17,40,900 रुपये. अशा पद्धतीने हा तुमचा लास्ट जो प्रॉब्लेम होता 40 नंबरचा तो या पद्धतीने आपण रिवाइज केला. सी परत एकदा बघा कशा पद्धतीने ऍडजस्टमेंटचे इफेक्ट त्या ठिकाणी गिवन आहे. वर्किंग नोट समराइज करा. एक्झिस्टिंग स्टॉक्स किती होता? न्यू परचेसेस त्यामध्ये किती आले? परचेसेस केल्यानंतर प्रीवियस इयरचा स्टॉक किती मायनस केला? देन तुमचं डेप्रिसिएशन जे इनडायरेक्टली होतं सांगितलेलं नाही, बट तुमच्या क्लोजिंग बॅलन्स करून आपण डेप्रिसिएशन त्या ठिकाणी रेज केलेलं आहे. तुमची इन्कम अँड एक्सपेंडिचरच्या क्लोजिंग केल्यानंतर त्या ठिकाणी सरप्लस नव्हता, काय मिळाला आपल्याला? डेफिसिट मिळाला. तो डेफिसिट आपण कॅपिटल फंड मधून मायनस केला आणि रिमेनिंग अमाउंट आपली कॅपिटल फंडच्या आउटर कॉलमला गेली. ॲज वेल ॲज ज्या काही असेट होत्या त्या असेटच्या आपण रिमेनिंग बॅलन्स डेप्रिसिएशन मायनस करून आउटर कॉलमला दिले आणि असेट साइड आणि लायबिलिटी साइड आपण 70,40,900 रुपीजने त्या ठिकाणी क्लोज केलं. अशा पद्धतीने हा प्रॉब्लेम आपला सॉल्व्ह झाला. याच पद्धतीने वन बाय वन जे काही प्रॉब्लेम असते तुमच्या बुक्समध्ये रेग्युलरली एक दोन प्रॉब्लेम तुम्ही सॉल्व्ह करत चला. हा प्रॉब्लेम्स हा चॅप्टर्स अतिशय इम्पॉर्टंट आहे. तुमच्या बोर्ड एक्झामसाठी 12 मार्क्ससाठी हा प्रॉब्लेम विचारला जातो. 12+2 म्हणजे 2 मार्कचे ऑब्जेक्टिव्ह असू शकतात त्यामध्ये आणि 12 मार्कचा कन्फर्म प्रॅक्टिकल प्रॉब्लेम म्हणजे 14 मार्क्ससाठीचा हा MPO नावाचा तुम्हाला चॅप्टर